बाईचा अधिकार, यावरून लक्षात घ्या जनाबाई सामान्य नाही. 2 मिनिट पुन्हा घेतो भूषण पाटील. आणि सर्वांना माहिती आहे मिनिट किती वाढू द्या, लातूरकरही आलेले आहेत गड्या बिघडलेल्या दुरुस्त करणे. थोडसा उद्या आम्ही घाईत असल्यामुळे सत्कार वगैरे 10-15 मिनिट वाढत करू नाजूर काय. भूषण पाटील, उद्या माझं रामायण 5 वाजता नाशिकला आहे, काला करून जायचं आहे. तुम्ही डोकं चालवा आता. नव्हतं पाटील, उद्या 8:30 ते 10:30 आपण काला करू सकाळी, नाहीतरी उन्हाचे दिवस आहे. बरोबर करू. नामदेव महाराजांची कीर्ती काशीला पोहोचली, कबीरजी पर्यंत. दोटे बाबा, अरे जो स्वप्नात येत नाही, योग्याच्या ध्यानाला येत नाही, तो देव त्याच्या हातून दूध पितो, त्याच्या घरी आंघोळ करतो, त्याची म्हातारी लुगड्यानं पुसून काढते, दिवाळीच्या दिवशी ओवाळते, हे तिथं कळलं. ऐसा भगत मैने कभी नहीं पाया, नामदेव ने दूध पिलाया, काला बछड़ा कपिला गाई, दूध दुहावन नामा जाई, सोडे का गणवा दूधने भरिया, पियो नारायण आगे धरिया, मूर्त दूध नाही पिवत सर्प छारत नामा रोवत. हा तिथे ऐसा भगत मैंने कभी नहीं पाया. कबीरजीला वाटलं त्या नामदेवाचं एकदा आपण महाराष्ट्रात जाऊन दर्शन घ्यावं. भूषण पाटील, तेव्हाचा काळ 750 वर्षापूर्वी समृद्धी वगैरे नव्हती, रस्तेच नाही, पण तिथून पायी आले उत्तर प्रदेशातल्या काशीतून महाराष्ट्रात. कोण? कबीरजी. कोणासाठी? नामदेवाच्या दर्शनासाठी. वेळ कमी असल्यामुळे पंढरपूरच्या जवळ आले. पंढरपूरच्या जवळ आल्यावर 3 पोरी भांडत होत्या गोऱ्याहून भांडणं. गोऱ्या चोरल्या आमच्या, गोऱ्या चोरल्या आमच्या, गोऱ्या चोरल्या. तिथं कबीरजी आले. का भांडता बेटा? ही चोरटी आहे महाराज, हिनं गोऱ्या चोरल्या. नाही महाराज, मी नाही चोरल्या. अहो तर म्हणते नाही चोरल्या. तुम्हीच सांगा महाराज, आम्ही 2 जणी, ते एकटी. मग आमच्यापेक्षा तिचा गोऱ्याचा ढीग जास्त कसा झाला? हा मुद्दा कबीरजीला पटला. मी तिथेच होतो. कबीरजी म्हणले बरोबर आहे. अरे त्या दोघीं तू एकटी, मग त्यांच्यापेक्षा तुझ्या एकटीच्या गोऱ्या कशा जास्त? तुम्हाला पटणार नाही महाराज, मी एकटी नाही. माझा पंढरीचा राजा मला दिवसभर गोऱ्या वेचू लागतो महाराज. त्याचे 4 हात, माझे 2 हात. तुम्ही हिशोब करा महाराज. या दोघीचे 4च हात आहे आणि माझ्या पांडुरंगाचे 4 न माझे 2, 6 हाताच्या गोऱ्या. मग त्यांच्यापेक्षा ढीग जास्त होणार की नाही? नामयाचे जणी घरी पाणी वाहे गाडी, नामयाची जणी सगळे नामयाचे जणी सवे वेची शेणी, धर्माघरी पाणी वाहे झाडी. काय पांडुरंग, तुला गोऱ्या वेचू लागतो? हो महाराज. कशावरून? तुम्ही गोरी कानाला लावा. जणी म्हणती त्या. अजून हे जणी नाव आहे हे माहित नाही कबीरजीला. आणि विठ्ठल धोणी येत असेल तो गोरी माझी, आणि विठ्ठल धोणी येत नसेल तर चोरली समजा. मग तर बाबा मांडी घालूनच बसला. टेस्टिंग सुरू केली. टेस्ट. गोरी कानाला विठ्ठल म्हटलं की बाजूला, विठ्ठल म्हटलं की बाजूला. अख्ख्या गोऱ्या टेस्ट केल्या विठ्ठल धोणी. चकित झाले. बेटा, भारतभर तीर्थयात्रा करतो आम्ही, जिवंत माणसाचे तोंड विठ्ठल म्हणत नाही. तुझी गोरी विठ्ठल म्हणती. तू कोण आहे? माझा वेगळा परिचय नाही बाबा. मग संत नामदेवाची दासी जणी म्हणून पंढरपूर ओळखत मला. चकित झाले. ज्या नामदेवाची कीर्ती काशीला आली त्याच्या दर्शनाला मी पंढरपूरला येतोय, त्याच्या दासीच्या गोऱ्या विठ्ठल म्हणते. तो नामदेव कसा असेल बरं का? तिचा हिशोब सुरू झाला.
कोण म्हणतंय तुला दासी? अख्ख पंढरपूर नाही बेटा, तू दासी नाही. मग जने जने तो सब कोई कहे संत नामदेव की दासी, बंदा कबीरा यू कहे सब संतन की काशी. सगळ्या संतांनी तुझ्यामध्ये आंघोळा कराव्या असं पवित्र तीर्थ तू आहे बेटा. हे प्रशस्ती पत्र संत कबीर महाराजांनी ज्या जनाबाईला द्यावं एवढा अधिकार जनाबाईचा आहे. त्या बाईचा अधिकार कळला. विठ्ठल वर्ण विषय आणि वर्णन दोन्ही सामान्य नाही. ज्ञानेश्वर महाराजही आणि वर्णन करणाऱ्या जनाबाई. सुरुवात आहे या शब्दाने. विचार वेगळा आणि विवेक वेगळा. समानार्थी शब्द असले तरी अर्थ एक नसतो. विचार कोणाचाही चाललेला असतो. भूषण पाटील, कीर्तनाला आलेली माणसं सुद्धा विचार करतात. कुलूप लावलं होतं. नरेश पाटील आले काय? बरोबर. गुरुजीचे थोरले बरे का, आपले ज्ञानोबा गुरुजीचे थोरले चिरंजीव सीताराम पाटलाचे नातू नाही, सीताराम पाटीलच. कारण त्या घरात मोठे तेच आहे आता. विठ्ठल इथं आल्यावर विचार कुलपाचा चालतो. रमेश पाटील, कुलूप लावलं होतं पण कधी लागतं कधी लागत नाही. ओढून नाही पाहिलं, ओढून नाही पाहिलं, ओढून नाही. माणूस जन्मभर विचार करतो. विचार प्रत्येकाचा चालू आहे. विचार विवेक वेगळा. समानार्थी शब्द वाटले तरी विवेक कशाला म्हणतात? सत्संगतीने आत्मा अविनाशी, तद व्यतिरिक्त सर्व विनाशी असा जो निश्चय, त्याचं नाव आहे विवेक. आणि हे विवेक आत्मा आणि अनात्मा. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वान भूयः अजोनिते शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्ये माने शरीरे. वासांशे जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वान भूयः अजोनित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्ये माने शरीरे. ज्याचा जन्मच नाही ते अविनाशी तत्व आत्मा आहे, म्हणून त्याचा नाश नाही. ज्याचा जन्म आहे ते शरीर आहे, म्हणून किती सांभाळलं तरी एक दिवस त्याला स्मशानात पेटवायचं आहे. आत्मा आणि अनात्मा म्हणजे देह आणि आत्मा, असा आत्म अनात्म विचार ज्या ग्रंथात ओतप्रोत भरलेला आहे तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि हा ग्रंथ ज्याने तयार केला म्हणून जनाबाई म्हणतात, माझा ज्ञानोबा विवेका सागरा, विवेका
आता तवा तापला रे खडसेचा विवेक सख्या माझ्या ज्ञानेश्वरा विवेकाचे सागर आहात. सागर म्हणण्याचं कारण आहे भूषण पाटील, काही वड्या आहे, काही नद्या आहे आणि माऊली समुद्र आहे. वडा वेगळा, नदी वेगळी, समुद्र वेगळा. नाला नाला आपल्याकडे नाल्याचं पाणी बेंडे साहेब अर्धाच तास टिकते, पण पट्टीच्या पोहणाऱ्याले नाला जाऊ देत नाही त्या खाट अर्धाच तास. ते कास्तकार जानराव काका पेरणी करून आले, जुने पुढे नाला भरून चालला होता. म्हणजे का रे कसं जायचं गावात, तर काय अर्धा तासात उतरण पाणी, नाल्याचं पाणी आहे. काय पेरणी केली वगैरे भूषण पाटील चर्चा सुरू झाली. म्हणजे का आतापर्यंत चिलम झाली असती रे, पूर्वी चिलम होती ना, गणपत बाबाजीची ते हे होती गारगोटी, चिलम झाली असती. मग अन्न काढली चिलम, दोटे पाटील चिलम काढली, त्याच्यातला खडा काढला, खडा पुसून काढला, काडी खोली, चिलम फुंकर घालून चिलम स्वच्छ केली, मग खडा टाकला चिलमीत, मग तंबाखू भरला आणि तो उलट्या अंगठ्यानं दाबला. मी सांगतो हे बारीक ऐका. त्याला एक कापड गुंडायचा असतो 4 बोटाचा, त्याचं नाव शापी. शापी बेंडे साहेब, हे गणपत बाबाजीचं पाहून सांगतो आम्ही. आणि ते भिजवायची असते थोडी वलसर करून, शापी वलसर करायची. ते गुंडाय डबल गुंडाळतात ते भूषण पाटील. डबल गुंडायचं काय कारण, ओढताना तंबाखू घशात येऊ नये, धूर फिल्टर होऊन पोटात जावा, हा ओढणाऱ्याचा उद्देश. म्हणून डबल फिल्टर हे टीव्हीला नंतर, खरं त्यांचं आहे चिलीमवाल्याचं. डबल फिल्टर, डबल गुंडाळतात, डबल फिल्टर माहितीये. ते शापी भिजवायची असते. बेंडे साहेब हा त्या बुड्याला म्हणला, अरे चिलीम भरून झाली, शापी भिजून आण. शापी भिजवाले तो बुडा गेला, न भिजवताच आला. लेका शापी भिजून आण म्हणलं. कुठं भिजू, नाल्यात. थेंब नाही म्हणला. कोणता नाला, यायला जाऊ देत नव्हता अर्ध्या तासापूर्वी. त्याच्या चिलमीची शापी भिजवायला पण नाही. तसा काहीचा विवेक वड्यासारखा, वड्यासारखा 2 तास विवेक. कीर्तन संपलं की विवेक गेला. हा वड्यासारखा विवेक. काहीचा विवेक नदीसारखा. नदीमध्ये चढ उतार आहे. पावसाच्या दिवसात नदीचं पाणी वाढतं आणि पावसाळा संपला म्हणजे उतरतं. भूषण पाटील पावसाच्या दिवसात नदी पहा, वर्षा काळी सरिता चढू लागे पंडुसुता, शरद कालुरी घेन मग सरिता ओहटू लागे. तसा काहीचा विवेक श्रावण महिन्यात वाढतो, भाद्रपद लागल्यावर उतरतो. श्रावण महिन्यात तर काय भक्त, बापा बापा, बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. महिनाभर महादेव वैतागून जातो. महादेव म्हणतो, बाबा 1 महिना वैतागून सोडता रे, 11 महिने लेखा तोंड दाखवत नाही तुम्ही, कुठं जाता पुन्हा. हा श्रावण. श्रावण श्रावण संपला, भाद्रपद लागला. मग पहा, खोटं असल बेंडे साहेब तर श्रावण महिन्यातली कोंबडी पहा, पिनाडे भाऊसाहेब. मुलाबाळासह सुरक्षित राहते. भूषण पाटील कोंबडी फिरायला निघली म्हणजे 10-5 पिलं पुढं, 10-5 पिलं मागण मध्ये. कोंबडी छाती काढून चालते, पुढं पाहते, मागं पाहते. मेरा भारत महान. 1 महिना रामचंद्रजी, 1 महिना. श्रावण संपला. भूषण पाटील कोंबडी एकटी दिसल उकंड्यावर. तिला विचारा, कोंबडी काय महाराज, लेकरं दिसत नाही. चांगले महाराज झाले, कळत नाही का, श्रावण संपला ना. मग लेकरं संपली, तुम्ही माय नंबर लागते आता गणपती उठल्यावर. आमचा विवेक श्रावणात जो वर जातो, भाद्रपद आला की उतरतो. याला नदीसारखा विवेक म्हणतात. तो वड्यासारखा विवेक, माऊली समुद्रासारखा विवेक.
कधी जा, रात्री जा, दिवसा जा, उन्हाळ्यात जा, पावसाळ्यात जा, पूर्ण पाण्यानं भरलेला समुद्र तसं पूर्ण विवेकानं भरलेले ज्ञानेश्वर महाराज. म्हणून शब्द आहे विवेक सागरा. विवेक विवेक सागरा इथपर्यंत आलो आपण. तुम्ही विवेकाचे समुद्र आहात. त्याच्या पुढे 3 शब्द आले. सख्या, माझ्या, ज्ञानेश्वरा. पहिला शब्द सखा आहे शर्माजी, दुसरा शब्द माझा आहे आणि तिसरा ज्ञानेश्वर आहे. याच्यात कीर्तन होईल एवढा व्यापक विषय आहे. सखा हा प्रेमवाचक शब्द आहे. सखा, सखेती मत्वा प्रसुवम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती. सखा खडसेजी, सखा म्हणजे प्रेमवाचक शब्द आहे. सखा दोघालाच म्हटलंय संतांनी, संताला सखा म्हटलं बेंडे साहेब, नाही तर संतांनी देवाला सखा म्हटलं. जणी बैसली न्हायाला, पाणी नाही विसाण्याला, तुळशीचे बणी जणी उकलीत होती वेणी. आणि मग देवानं जावं, जास्त गरम पाणी झालं तर गार वतावं, आणि गार झालं म्हणजे गरम वतावं. बेंडे साहेब, जनाबाईची वेणी फणी करून द्यावी, आणि वेणी फणी करून झाल्यावर जनाबाईनं पंढरपुरात जाहीर सांगावं, जनी सांगे माझा सखा, माझा सखा, जणी सांगे लोका, नाव घाले माझा सखा. सखा शब्द एक तर संताला सखा म्हटलं, नाहीतर देवाला सखा म्हटलं. सख्या त्याच्या पुढे आहे माझ्या. माझा हा आत्मीयता वाचक शब्द आहे भूषण पाटील. आमचा म्हणजे लांबचा. म्हणून शाळामध्ये प्रवेश झाल्यावर पहिली प्रतिज्ञा शिकवतात हे गुरुजी, भारत आमचा देश आहे. नाही मग भारत माझा देश आहे. माझा आणि आमचा मध्ये जमीन अस्मान इतकं अंतर आहे. आमचा म्हणजे लांबचा होतो, आणि माझा, माझा हा आत्मीयता वाचक शब्द आहे. लोकमान्य टिळक काय दुसरीला की तिसरीला होते, दत्तू पाटील. आणि गुरुजींनी नकाशा पुढे टांगला भिंतीला भारताचा, आणि विद्यार्थ्याला विचारू लागले, का रे नकाशा कशाचा? ते पूर्वी सूत्र होतं, हे गुरुजी शिकवायचे. पूर्वी आपले गुरुजी शिकवायचे. आता डिसेंबर किती दिवसाचा कालनिर्णय पाहतात.
आमचे वसू गुरुजी खड्यावर म्हणायचे, वर बोट गेलं की 31, खाली उतरलं की 30. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै न ऑगस्ट दोन्ही खड्यावर हे 31. कॉफी करण्याची गरज नाही इथंच. आहे का नाही? वसू गुरुजी मरण पावले ते. म्हणून नकाशा सामोर टांगला असता दिशा कशा ओळखायच्या? नकाशा समोर टांगला असता. आता गुरुजी तुमचंही शिकवणं थांबलं. आता नकाशा समोर टांगला असता डाव्या हाताची बाजू, उजव्या हाताची बाजू, डोक्यावरची बाजू, पायाखालची बाजू, नकाशाकडे पाहायचं. डाव्या हाताची बाजू पूर्व, इकडे आला कलकत्ता. उजव्या हाताची बाजू पश्चिम, इकडे मुंबई. डोक्यावरची बाजू उत्तर, हे जम्मू काश्मीर. पायाखालची दक्षिण, हे सिलोन. कॉपी करण्याची गरज नाही, ही पूर्वी पद्धत होती. विठ्ठल वाढलं. नकाशा भिंतीवर आहे बरं का गुरुजी, चुकलं तर सांगा विद्यार्थ्याचं काय होतं. भिंतीवर नकाशा आहे. टिळक दुसरीला असतील. गुरुजी म्हणतायत, उठ रे, नकाशा कशाचा आहे? नकाशा भारताचा आहे गुरुजी. बैस खाली. तू सांग रे, नकाशा कशाचा आहे? नकाशा हिंदुस्थानचा आहे गुरुजी. बैस खाली. तू सांग रे, नकाशा कशाचा आहे? नकाशा इंडियाचा आहे सर. असं करता करता टिळकावर पाळी आली. टिळक, नकाशा कशाचा आहे? 8-9 वर्षाचे टिळक जाग्यावर थांबले नाही. भूषण पाटील तरा 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 चालत नकाशा जवळ गेले. डावा हात नकाशाला लावला, उजवा छातीला लावला. सांगितलं, गुरुजी हा नकाशा माझ्या देशाचा आहे गुरुजी. याला म्हणतात आत्मीयता. तसं सख्या माझ्या इथपर्यंत आलो आपण. आता काय अर्धा तास आहे, लगेच उरकू आपण. विठ्ठल पेंडे साहेब, अजून मला कोणी वैतागलं नाही महाराष्ट्रात, पण मी वेळ बरोबर सांभाळतो. एवढी घाई करून बरोबर 7ला भजन सुरू केलं आम्ही. भूषण पाटलालाही म्हटलं वशीला चालत नाही, तुम्ही आताच सांगा. म्हणजे 11 ते 1 म्हटलं 1ला बरोबर. त्यांनी सगळी तयारी केली होती. आमचं मोठं स्वागत केलं. त्या फेट्यावाल्या पोरी, ढोल ताशेन, त्याच्यात अर्धा तास गेला. नथू पाटलाला म्हटलं, हे पहा, त्यांचा मूड घालवायचा नाही, ते स्वागत करतात ना. तरी पण बरोबर 11ला 1 बरोबर झालं. वेळ सख्या माझ्या. त्याच्या पुढे शब्द आहे ज्ञानेश्वरा. ज्ञानम एव ईश्वरा इति ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वर म्हणजे काय? ज्ञानाचाच ईश्वर, त्याला म्हणतात ज्ञानेश्वर. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती, तू तो ज्ञानाचीच मूर्ती. हे सगळे पाठ आहे तुम्हाला रमेश पाटील. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, अगन से तेज कौन है, कौन काजल से कारी. पाठ है. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोधागण से तेज है, कलंक काजल से कारी. इथे उत्तर आहे, जल से पतला ज्ञान है. पाण्यापेक्षा पातळ ज्ञान आहे. कशावरून? माऊलीला ते हल्यापर्यंत पोहोचवता आलं यावरून. हल्या ज्ञानदेव बने बोलरे, ज्ञानदेव बने बोलरे, ओंकार मुळे शब्द प्रगल्भा, ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. ओंकार मूळ शब्द प्रणवाचा रेड्यामुखी वेद बोलविला. एवढं पातळ ज्ञान, ज्ञानाचा ईश्वर ज्ञानोबार आहे. म्हणून इथपर्यंत आलो आपण. जमला आता.